वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, 2 ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलीस स्टेशन समोर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले. बीड येथील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी राज्याचं वातावरण चांगलंच तापलेलं आहे आणि या प्रकरणात केज पोलीस ठाण्यात 7 जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहे. तर मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा तयार करण्यात आलेला आहे, नोंद करण्यात आलेला आहे. वाल्मिक कराड याच्यावर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी होत आहे. त्याच्यावर 302चा गुन्हा दाखल करावा, यासाठी संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि विरोधकांचा दबाव दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे वाल्मिक कराडच्या मातोश्री आता मैदानात उतरलेल्या आहेत आणि लेकाच्या समर्थनासाठी, न्यायासाठी त्यांनी परळी पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलनास त्यांनी सुरुवात केली आहे. अशातच आता परळीत वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय. परळीच्या राणी लक्ष्मीबाई टॉवरवर हे समर्थक चढले असून या समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. परळीत 2 ठिकाणी कराड समर्थकांचे आंदोलन सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे आता आगामी काळात कराड विरुद्ध देशमुख असा वाद रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बीड.